नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी परंतु सर्वांची आवड लक्षात घेऊन केलेली अक्षय तृतीया स्पेशल चमचमीत आणि झणझणीत अशी थाळी। नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण अक्षय तृतीया स्पेशल थाळी बनवणार आहोत। भरपूर सारे पदार्थ यामध्ये आपण बनवणार आहोत, तर त्यामुळे याचे 2 पार्ट करणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, दोनही भाग बघा। कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे सर्व येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। धन्यवाद। थाळीला सुरुवात करण्यासाठी सर्वात प्रथम आपण गोडाचा पदार्थ करूया आणि तोही गुलाबजाम सर्वांच्या आवडीचा असा आणि खव्यापासून हा तयार करणार आहोत। त्यासाठी आपण येथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे। आता खवा घेताना ओरिजिनल बघूनच घ्यायचा आहे। मिलावटी खवा बाजारामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो, तो घ्यायचा नाही आपल्याला। आणि असा हाताच्या साहाय्याने छान असा मऊ करून घ्यायचा आहे हा। आता 5 ते 7 मिनिटं याला मी मॅश करून घेतलेला आहे। इथे 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि थोडा थोडा करून यामध्ये मैदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने छान असं 2 ते 3 वेळा हे थोडा करून मैदा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपला जर खवा बराचसा घट्ट जर असेल तर आपल्याला मैद्याचे प्रमाण इथे कमी लागणार आहे आणि बऱ्याच वेळेला खवा थोडासा असा पातळसर असतो, तर अशा वेळेला मैदा थोडासा जास्त लागणार आहे, परंतु 1 वाटीपेक्षा जास्त मैदा यामध्ये घालायचा नाहीये। आता याला छान आपण असं हाताच्या तळव्याने मॅश करून मऊसूत केलेलं आहे। आता 10 ते 15 मिनिटासाठी याला झाकण ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया। तर एका कढईमध्ये आपण 2 वाटी साखर टाकून घेऊया आणि त्या साखर भिजेल एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि याचा छान असा साखर मेल्ट करून घ्यायची आहे। आता येथे फारही 1 तारी 2 तारी पॅक करायचा नाही आपल्याला, थोडंसं चिकट असं पाणी होऊसपर्यंत फक्त आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे दूध टाकून घेतलेला आहे, म्हणजे जी काही घाण असेल ती सर्व वरती निघून येईल या पद्धतीने। हे बघा, आता ही गाळणीच्या साहाय्याने सर्व जी घाण आहे ना ती अशी काढून घ्यायची आहे, जो कचरा असतो तो। आता यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि 5-6 केसरच्या काड्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे। आता आपला हा गुलाबजामुनसाठीचा पाक तयार झालेला आहे। 10-15 मिनिटांनंतर आपलं हे मिश्रण सुद्धा व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। आता सर्व गुलाबजाम एकसारख्या आकाराचे यावेत यासाठी आपण ही एक एक्स्ट्रा स्टेप येथे करून घेऊया। असं छान ह्याची वळकुटी करून घ्यायची आहे आणि चाकूच्या साहाय्याने आपण ह्याला कट करून घेऊया, म्हणजे सर्व गुलाबजाम आपले एकाच आकाराचे येतील आणि छान असे गोल करून घ्यायचे आहे। आता गोल करत असताना याला चिरा पडता कामा नये, हे येथे ध्यानात ठेवायचे आहे। हे बघा, छान असे गोल केल्यानंतर याचा आकार चेंज झाला नाही पाहिजे, म्हणजे आपले गुलाबजाम परफेक्ट बनले आहे हे समजून घ्यायचं। आता तळायला घेऊया। सर्व गुलाबजाम तयार करून झाले की तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, फारही कडकडीत करायचं नाहीये आणि असे 2-3 गुलाबजाम टाकून तळून घ्यायचे आहे। आपण जर पहिल्यांदाच खव्याचे गुलाबजाम करत असाल तर सर्व गुलाबजाम एकदम न टाकता अगोदर 1 गुलाबजाम टाकून बघायचा आहे। तेलात नाही विरघळला तर बाकीचे टाकायचे आहे आणि जर विरघळला तर थोडासा मैदा मिक्स करून नंतरच हे तळून घ्यायचे आहे। आता थोडे करून सर्व गुलाबजाम आपले तळून झालेले आहे। आता पाक सुद्धा आपला थोडासा कोमट असा आहे। एक करून सर्व यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि ह्याला 4 ते 5 तासासाठी आपल्याला या पाकामध्ये मुरू द्यायचं आहे। हे बघा, छान असं ह्याला मिक्स करून घेऊया। आता 4 ते 5 तासानंतर आपण बघू शकतात किती छान असे मुरलेले आहे। आता काला जामुन आपले तयार झालेले आहे। वळूया पुढच्या रेसिपीकडे। आता आपण भरपूर भाज्या घातलेला व्हेजिटेबल पुलाव करणार आहोत। त्यासाठी येथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे। आता हा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित असा चोळून धुवून घ्यायचा आहे या पद्धतीने। आता इकडे मी पाणी ठेवलेलं आहे भात करण्यासाठी। तांदूळ धुवून आपण साईडला ठेवून दिला होता, पाणी उकळलेलं आहे छान। यामध्ये चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे
आणि पाण्याला उकळी आली की हे जे तांदूळ आहे धुवून ठेवलेले थोडे थोडे करून यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर आता इथे पाणी किती टाकलेलं आहे, तांदळाच्या फक्त 1.5 पट पाणी टाकायचं आहे, फारही पाणी टाकायचं नाहीये. आणि हा जो तांदूळ आहे हा फक्त आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे, पूर्णही भात शिजवायचा नाहीये. ह्याचं कारण आपण नंतर यामध्ये भाज्या घालून फ्राय करून घेणार आहोत. आता 1 ते 2 उकळ्या झालेल्या आहेत. अगदी झटपट तयार होतो हा, कारण धुवून आपण नंतर 10 ते 15 मिनिटं हा तांदूळ ठेवला होता. हे बघा 80% आपला तांदूळ शिजलेला आहे. आता हा एका चाळणीत थोडा थोडा करून टाकून घेऊया, म्हणजे छान असा मोकळा सळसळीत आपला व्हेजिटेबल पुलाव आजचा तयार होणार आहे. अगदी स्ट्रीट स्टाईल गाड्यावर मिळतो तसा पुलाव आपला घरच्या घरी बनवून तयार होणार आहे. आता यावरती ना थोडंसं मी थंड पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे भात शिजण्याची जी प्रोसेस आहे ती स्टॉप होऊन जाईल. हे बघा आता ह्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. याला साईडला ठेवून देऊया. इथे काही आपण भाज्या वाफळून घेतलेल्या आहे. यामध्ये मटार, बीन्स, 2 ते 3 बटाटे, 2 गाजर, 2 आपण कांदे सुद्धा चॉप करून घेतलेले आहे आणि 2 टोमॅटो. आता इथे काही लाल मिरच्या ज्या असतात त्या मी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या 10 ते 12. आता इथे बेडगी लाल मिरची घेतलेली आहे मी, छान अशी गरम पाण्यात भिजत घातली होती. आणि इथे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या. आणि ही जी मिरची आहे याची सर्व बिया काढून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे. तर यामध्ये 1 चमचा आपण जिरे आणि अर्धा चमचा मीठ टाकून छान फाईन ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 क्यूब बटर टाकून घ्यायचे आहे. आता बटर थोडंसं वितळलं की यामध्ये आपण 2 चमचे तेल सुद्धा टाकून घेतलेलं आहे. हे छान गरम झालं. यामध्ये 1 चमचा आपण जिरे आणि जी आपण मिरची आणि लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती थोडी थोडी करून सर्व यामध्ये टाकून छान असं सुगंध सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. या प्रोसेसमुळे आपला जो बनणारा पुलाव आहे ना तो अगदी बाहेर हॉटेलमध्ये मिळतो त्याच प्रकारचा छान असा टेस्टी बनणार आहे. आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि सुगंध सुद्धा सुटलेला आहे. आता या स्टेपला आपण जी कांदा उभे पातळ कट करून घेतले होते ते सुद्धा टाकून घेऊया. गाजर, मटार, बीन्स सर्व थोडं थोडं करून आपण यामध्ये टाकून घेऊया. आता भाज्या आपण आवडीच्या यामध्ये आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या टाकल्या तरी सुद्धा चालू शकेल, किंवा ज्या अवेलेबल असेल त्याच टाकल्या तरी सुद्धा चालेल. आता हे 2 ते 2 मिनिटासाठी आपण फ्राय करून घेतलेला आहे. यामध्ये आपण टाकूया 1.5 चमचा पावभाजी मसाला. आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे उकडून कट करून ठेवलेले 2 ते 3 बटाट्याचे काप होते ते सुद्धा टाकून घेतलेले आहे. आणि 2 टोमॅटो बारीक पातळ कट करून टाकलेले आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लगेचच थंड करून घेतलेला जो भात आहे तो टाकून घेऊया याच्यावरती. अतिशय छान असा सुगंध सुटलेला आहे. अगदी लगेचच खावासा वाटेल असा आपला पुलाव बनणार आहे. आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने छान असं सर्व बाजूनी व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि लगेचच झटपट आपला हा व्हेजिटेबल पुलाव पौष्टिक असा बनून तयार झालेला आहे. फारही वेळ नाही लागत याला करण्यासाठी. फक्त सणालाच नाही तर इतर वेळेस सुद्धा रात्रीच्या जेवणाला सुद्धा आपण हा करू शकतो. आता पुढची रेसिपी आपण करणार आहोत ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या ताटात असलीच पाहिजे अशी काकडीची थंडगार कोशिंबीर. त्यासाठी येथे आपण काकडी घेतलेली आहे, तिचे असे साल काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता ही काकडी आपण कट करून घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा किसणीच्या साह्याने अशी किसून घेतली तरी सुद्धा चालेल, परंतु किसणीच्या साह्याने किसली की पटकन आपली कोशिंबीर बनून तयार व्हायला मदत होते. थोडी थोडी करून सर्व काकडी आपण याच पद्धतीने किसून घेणार आहोत. काकडी गुणधर्माने थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये रोज खाल्लीच पाहिजे. पोटाला थंडावा देणारी ही कोशिंबीर असते. आता एका बाउलमध्ये ही काकडी आपण काढून घेतलेली आहे. आता इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि त्यामध्ये 1 मिरची आपण बारीक कट करून टाकून घेतलेली आहे. थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आपण.
यामुळे आपली जी कोशिंबीर आहे ती अतिशय टेस्टी अशी लागते. आता 2 चमचे यामध्ये दही घालून घेऊया. दह्याचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल. आता हे बाउल छोटं असल्यामुळे आपण यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया हे सर्व मिश्रण आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता हे सर्व मिक्स झालं की यामध्ये आपण थोडीशी चमचाभर साखर सुद्धा टाकून घेतलेली आहे. आता ही सुद्धा मिक्स करून घेऊया. हे बघा, आपली छान अशी चमचमीत आणि टेस्टी अशी कोशिंबीर बनवून तयार आहे. आता पुढची रेसिपी करणार आहोत ती म्हणजे आपण पुरी करणार आहोत, कुरकुरीत खुसखुशीत. त्यासाठी आपण इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ, पाव वाटी बारीक रवा आणि 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे गरम करून कडकडीत. आता हे तेल व्यवस्थित असं सर्व पिठाला लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याचा मुटका बनला की समजून घ्यायचं आपलं जे मोहन आहे ते व्यवस्थित असं बसलेलं आहे. आता हे मिक्स झालं की थोडं थोडं करून पाणी टाकून याचा घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. पुरी करताना पीठ नेहमी घट्टच असायला हवं. आपलं पीठ जर पातळ झालं तर आपली पुरी जी आहे ती एकदम लूज पडते आणि फार तेल पिते किंवा तेलकट होते. त्यामुळे पीठ मळताना नेहमी ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. आता रवा असल्यामुळे ह्याला 10 ते 15 मिनिटं आपण रेस्ट देऊन घेतलेली आहे, म्हणजे रवा छान असा भिजून निघतो पिठामध्ये. आता ह्याच्या छोट्या छोट्या अशा लाट्या करून घ्यायच्या आहे आणि अशा मध्यम अशा पातळ लाटून घ्यायच्या आहे, म्हणजे छान आपली कुरकुरीत पुरी तळली की होते. फार जाडही लाटली की पुरी सॉफ्ट पडते लगेचच आणि फुलत नाही व्यवस्थित अशी. आता एक एक करून सर्व आपण याच पद्धतीने पुऱ्या लाटून घेणार आहोत. हे बघा, आता एक एक करून लाटली तरी सुद्धा चालेल किंवा एकच मोठी पोळी करून याच्या साह्याने आपण वाटीच्या साह्याने कट केली तरी सुद्धा चालू शकेल. आता एक एक करून सर्व पुऱ्या आपण याच पद्धतीने लाटून घेणार आहोत. आता एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान असं गरम झालं की आपण यामध्ये एक एक करून पुरी टाकून घ्यायची आहे. तेल फारही गरम करायचं नाही आपल्याला इथे आणि असं झारीच्या साह्याने याच्यावरती तेल उडवून छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. हे बघा, छान असा गोल्डन कलर आलेला आहे आपल्या पुरीला आणि थोड्या थोड्या करून सर्व पुऱ्या याच पद्धतीने आपल्या बनवून तयार करायच्या आहेत. हे बघा, आता छान कुरकुरीत झाल्या की लगेचच या अशा तेलामधून काढून घ्यायच्या आहे. तेलाचा फ्लो हा कमीच ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपले काही पदार्थ बनवून तयार झालेले आहे. बाकीचे पदार्थ आपण पुढच्या भागात बघणार आहोत. धन्यवाद.